श्रीराम. आता 17वा श्लोक बघूया. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. श्रीराम. चिंता करणे म्हणजे भगवंताचे अस्तित्व नकारणे होय. आपला विश्वास जर आपल्या कर्तृत्वावर आणि ईश्वरी कृपेवर असेल तर आपण कधीही चिंता करू नये असे समर्थांनी सुचवले आहे. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, परिणाम आपल्या हातात नाही. आपल्या पूर्वजन्मीच्या संचितानुसार आपल्या आयुष्याचा घटना घडत असतात. जे घडायचे ते कधी चुकत नाही, त्याचा स्वीकार करून मार्ग काढावा. आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवर शोक करणाऱ्यांना श्री समर्थ मतिमंद म्हणतात. भूतकाळाचा व्यर्थ विचार करत दुःखामध्ये राहून त्रास करून घेतो. भविष्याचा पण विचार करताना सुद्धा चिंता लागून राहते, यातच रमत राहतो. त्याऐवजी सच्चिदानंदाच्या सहवासात राहिले तर वर्तमानात भगवंताच्या चिंतनात जगतो आणि त्यामुळे चिंता लागत नाही. चिंता आणि चिता यात फरक एक बिंदूचाच आहे. चिंता मनाला जाळते, जिवंत माणसाला, तर चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि माणसाचे मन दुर्बल करून टाकते. म्हणून काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. खरा बुद्धिमान माणूस ईश्वरी इच्छा म्हणून सर्व प्रसंगांचा स्वीकार करतो आणि वर्तमानाचा उपयोग करून घेतो. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.